नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता युञ्जन्नैवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमा मत्संस्थामधिगच्छति। आता कृष्णात वा सांगितला योग तो मना तरी आला चांग परी न शके करो पांग योग्यतेचा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचं क्रमशः आपण चिंतन करत आहोत। प्रस्तुत 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून तर 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत भगवान परमात्म्याने संपूर्ण योग साधनेचा प्रारंभापासून तर सांगतेपर्यंत अर्थात साधनेचा आरंभ कसा करावा इथपासून तर साधनेचा शेवट किंवा अंतिम साध्य काय प्राप्त होतं इथपर्यंतचा विचार सूत्ररूपाने या 5 श्लोकामध्ये प्रतिपादन केलेला आहे। त्यामध्ये ज्या साध्याला प्राप्त केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं शब्द प्रमाण ज्या स्वरूपाला विषय करू शकत नाही, मन त्याच्या बाबतीमध्ये संकल्पही करत नाही किंवा विचाराचा वारा ज्या स्वरूपात प्रवेश करत नाही, असं निर्गुण निराकार स्वयंप्रकाश सच्चिदानंद जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला योगी पुरुष भगवंतांनी प्रतिपादन केलेली साधना अनुष्ठानात आणून शुद्धता मिळवून संपादन करून प्राप्त होतात। आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीराजही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळल्या, असं भगवंताचं स्पष्ट मत आहे की साधनेतून शुद्धता प्राप्त होते। शुद्धतेच्या अगोदर अशुद्धता असते, अर्थात विकार असतात, प्रतिबंध असतात। जगातल्या सगळ्या प्रकारच्या साधना, थोडंसं वाक्य धाडसाने बोलावं लागेल, जगामध्ये म्हणजे अध्यात्म विश्वामध्ये केल्या जाणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साधना भगवत प्राप्ती करून देतच नाही। मग करायची कशाला? प्राप्त असणारी भगवत प्राप्ती ज्याच्यामुळे आपल्याला अप्राप्त आहे असं वाटतं ते अप्राप्तीचे सगळे भ्रमनिवृत्त करण्यासाठी अध्यात्म विश्वातल्या सगळ्या साधना आहे। ज्ञानोबारांनी म्हटलं आहे, तैसी आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचूनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी। आत्मबोध प्रदान करण्याकरता कोणतंही शास्त्र स्वतंत्र रूपाने प्रतिपादन करत नाही किंवा सामर्थ्याला प्राप्त होत नाही, फक्त अविद्येचा विनाश करावा एवढीच त्यांची पात्रता आहे। या पात्रते वाचून स्वतंत्र आत्मबोध प्रदान करावा याकरता कोणतंही शास्त्र समर्थ नाही, आणि जर समर्थ असेल तर त्या प्रमाणाचा परमात्मा प्रमेय होईल, प्रमेय झाला की जड होईल आणि जडाची प्राप्ती करून कोणताही पुरुषार्थ मिळणार नाही। म्हणून भ्रमनिवृत्ती करता सगळी साधना करावी लागते, प्राप्ती करता साधना नसतेच। प्राप्ती करता फक्त विचार असतो, जो विचार अविचाराला घालवतो किंवा विद्या अविद्येला घालविते, आणि अविद्या निवृत्त झाली की विद्यासुद्धा निघून जाते, फक्त स्वरूप अवशिष्ट राहतं। हे सगळं भक्तराज अर्जुनाने ऐकलं। तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ, तो शास्त्र नाशी एर निर्मळ मी प्रकाशे स्वयी। भगवंताने प्रतिपादन केलं, मी निर्मळ आहे, स्वयंप्रकाश आहे। फक्त आत्मदर्शनाकरता प्रतिबंध करणारा जो काही अविद्येचा पडदा मळ आहे त्याला घालविण्याचं किंवा दूर करण्याचं सामर्थ्य फक्त अध्यात्मामध्ये आहे। थोडक्यात काय? अध्यात्मातलं सगळं शास्त्र प्रबल प्रमाण असणारा वेदसुद्धा परमात्म्याचं प्रकाशन करत नाही। स्वयंप्रकाश असणाऱ्या वस्तूचं प्रकाशन करण्याकरता कोणीच समर्थ नाही, फक्त प्रतिबंधाकरता समर्थ आहे। मग निष्काम कर्म करा, अंतःकरणातला मल नावाचा दोष जाईल। निष्काम उपासना करा, विक्षेप नावाचा प्रतिबंध जाईल, आणि ब्रह्मज्ञानाची सगळी साधना संपादन करा, आत्मस्वरूपावर आलेलं अज्ञानाचं आवरण जाईल। आणि हे तिन्ही गेले तर आत्मा नित्य प्राप्तच आहे।
सिद्ध वस्तूच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची साधना करावी लागतच नसते. सिद्ध असता का निमावे साधनवरी. ज्ञानोबा म्हणतात सिद्धच आहे वस्तू, मग साधना करून का निमावं. पण हा उच्च विचार आहे. जोपर्यंत हा बोध होत नाही तोपर्यंत साधना करावी लागते. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तोच या साधना भजावे लागे. तिथपर्यंत मात्र ही साधना करावी लागते. असा सगळा विचार अर्जुनाने ऐकला. भगवान जे सांगतात ते खरंच आहे. या अभ्यासामध्ये जे दृढ असतील ते निश्चित ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतील. हे भगवंताच्या बोलण्यातूनच आपल्याला कळतं आहे. देवा, तुमच्या मुखातून जी गोष्ट ऐकली ते ऐकल्याबरोबर आमच्या चित्ताला बोध होतो आहे. याकरिता दोघाचं सामर्थ्य लागतं बरं. ऐकल्याबरोबर बोध होत असेल तर यासाठी श्रोत्याचा अधिकार लागतो आणि वक्त्याचाही तितकी पराकोटीची तळमळीची भूमिका लागते. जर वक्त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ असेल आणि श्रोता जर जिज्ञासू असेल तर कानावचनाची भेटी सरिसाची पैकी रेटी, वस्तू होणी उठी कवनो एकजो. पण हे मात्र अधिकार सिद्धीवर अवलंबून आहे. शाळेमध्ये शिक्षकांनी गणित फळ्यावर लिहिलं आणि पहिल्या प्रकारामध्ये सांगितलं तर काही विद्यार्थ्यांना कळतं बघा. ते अधिकार असतो त्याचा. कधीकधी गुरुजींना काय सांगायचं आहे उत्तराच्या अगोदर ते विद्यार्थ्याला कळतं, म्हणून ते पहिल्या क्रमांकाला बसतात, पहिल्या बाकावर. उत्तम अधिकारी आहे. काहीला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगावं लागतं, ते मध्ये बसतात. आणि काहींच्या समोर गुरुजी हात टेकतात तर ते माघारी बसतात, कारण त्यांनी असे अनेक गुरुजी तिथून पाठवलेले असतात. गुरुजी म्हणतात तुमच्या सेवेतून मी निवृत्त होतो, सेवानिवृत्त म्हणतात त्याला. हाही अधिकाऱ्याचा प्रकार आहेच की नाही. जसा हा वर्गामध्ये प्रकार आहे तसा अध्यात्मामध्ये सुद्धा प्रकार आहे. तुमच्या मुखारविंदातून गोष्ट ऐकल्याबरोबर देवा गोठीची हे ऐकता, बोध उपजतसे चित्ता, मग अनुभवी तल्लीनता नोहेल केवी. जर याचा अनुभव आला तर भगवत स्वरूपाशी तल्लीनता तद्रूपता का बरं प्राप्त होणार नाही. तुम्ही जे सांगितलं ते सगळं मला कळालं, या बाबतीमध्ये माझी अन्यथा नाही. मनोन येथ काही अनारिसे नाही. याला म्हणतात निश्चय रूपता. आपण जे प्रतिपादन केलं या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही बरं. म्हणजे साधना कशी करावी, साधनेचं योग साधनेचं स्वरूप काय, त्या साधनेतले प्रतिबंध कोणते, त्यातून मिळणारं फल कोणतं, त्या फलाचं स्वरूप काय आणि ते फल कोणाला मिळतं या बाबतीत संशय नाही. संशय मला माझ्या अधिकाराच्या बाबतीत आहे. म्हणून नाव भरी चित्त देई बोला एका. क्षणभर माझ्या एका वाक्यावर आपण लक्ष द्यावं. आणि कोणतं वाक्य आहे तर 33व्या क्रमांकापासून तर अगदी पुढच्या या इथपर्यंत जवळपास 38व्या ओळीपर्यंत हा सगळा विचार आहे. त्यातली पण अर्धी ओवी ही देवाचीच आहे. भगवंताला अभिमुख करतात की माझ्या मनातला एक भाव आहे की आपण जे फल प्रतिपादन केलं ते जगातल्या वाटेल त्या पुरुषाला मिळतं का, त्या फलप्राप्तीसाठी सुद्धा काही अधिकार संपादन अगोदर करावा लागतो. खरं तर असं आहे, अधिकाराशिवाय या जगात कोणालाच काही मिळत नाही. वर्तमान काळामध्ये जेही आपल्याला प्राप्त असेल ते प्राप्त करण्याचा आपला अधिकार आहे, म्हणूनच ते आपल्याला मिळालं. जर यापेक्षा अधिक काही प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपला अधिकार उंचावा लागेल. बऱ्याचदा आपण आपल्या अधिकाराची उंची वाढवित नाही, पण मोठ्या फलाच्या प्राप्तीच्या अपेक्षा करतो. नेमकं असं आहे, आज मला जे मिळालं ते माझ्या कालच्या प्रयत्नाचं फळ आहे आणि भविष्य काळामध्ये जे मला मिळणार आहे ते माझ्या आजच्या प्रयत्नाचं फळ असणार आहे. म्हणजे आज मी जो अधिकार सिद्ध केला त्या अधिकार सिद्धीला उद्या काही ना काहीतरी फळ लागणार आहे. आणि जे आज मी भोगतो आहे, जे फल मला प्राप्त झालं ते माझ्या गत जन्मातलं किंवा गत जीवनातलं, अर्थात माझा तो कालचा प्रयत्न आहे. म्हणजे कालचा जर माझा अधिकार असेल तर आज फळ मिळतं. व्यवहारामध्ये हा नियम सगळ्यांकडे लागू होतो. वर्तमान काळामध्ये आपण जेवढे बसलेलो आहोत त्या सगळ्यांच्या फलामध्ये विषमता आहे. सगळ्यांच्या जीवनाच्या साधनेची उंची, मनाचं समाधान, बुद्धीची क्षमता, या सगळ्यामध्ये विषमता काय आहे तर तो आपण अधिकार कमवलेला आहे. मग एखादा पुढं गेला तर आपण त्याचा तिरस्कार करू नये.
आपला अधिकार उंचावला पाहिजे. आपल्या अधिकाराची उंची वाढली की बरोबर आपल्याला योग्य काळात योग्य फळ मिळतं. म्हणून ही सगळी फळं अधिकारावर अवलंबून आहे. गुरुवारी राऊतबाबा एक उदाहरण सांगत असतात. हल्लीच्या काळामध्ये मंगल कार्यालयामध्ये लग्न होतात आणि मंगलाष्टकं, आता तर मंगलाष्टकं सगळ्यांनाच येतात बुवा, सगळ्यांना. पूर्वीच्या काळात ब्राह्मणच म्हणायचे, आता महाराज मंडळी म्हणतात. विशेष आहे ते, तसं म्हणले नाही पाहिजे. खरं आशीर्वाद कोणाच्या मुखातून यावे याकरता तप असावं लागतं. नाहीतर आपण आशीर्वाद दिला तर आपलं पुण्यक्षय होतं. पण त्या आशीर्वाद काहीला घाई असते आशीर्वाद देण्याची, आणि तपाचा काही पत्ता नाही. देऊ नये तसं. तप असेल तर आशीर्वाद द्यावा. अष्टक आता कोणीही पाठ करतं, मनाने तयार करतात, सोडून द्या विषय. मंगल कार्यालयामध्ये लग्न होतं. अष्टकं ध्वनिक्षेपकावर म्हणले जातात, म्हणजे माईकमध्ये म्हणले जातात, त्याला ध्वनिक्षेपक म्हणतात. त्यावर म्हटले जातात, ते सगळ्यांना ऐकू येतात. अक्षता सर्वांच्या हातामध्ये आहे. तर जे पुढचे आहेत त्यांच्या अक्षता वधूवराच्या मस्तकावर पडतात, मागच्यांच्या पडत नाही. मागच्यांच्या अक्षता मधल्यांच्या अंगावर पडतात. मग आता मध्ये जे उभे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही तरुण आहे, काही तरुणी आहे. अष्टक सगळ्यांना ऐकू येतात, अक्षता सर्वांच्या डोक्यावर पडतात. पण त्यामुळे लग्न काही सर्वांचं लागत नाही. कोणाचं लागतं? फक्त दोघांचंच लागतं. का विवाहाचं जे बंधन आहे ते त्यांनी हातात बांधलेलं आहे. म्हणून वधू आणि वर हे अधिकारी आहे. मग व्यवहारामध्ये सुद्धा अधिकाऱ्याशिवाय जर फळ मिळत नाही तर हा परमार्थ आहे. इथं अधिकाऱ्यापासून अधिकार सिद्धीशिवाय काहीच मिळू शकत नाही. अर्जुनाने ती शंका निर्माण केली. प्रामाणिकपणा यामध्ये मनुष्याने प्रामाणिकपणाने कबूल केलं पाहिजे. देवा, तुम्ही सांगता यामध्ये तुमची तळमळ आहे, परंतु माझ्या योग्यतेचा विचार केला तर या साधनेला मी गवसणी घालू शकेल असं मला वाटत नाही. मग ज्याला साधनाच करता येत नाही त्याला साध्य कसं काय मिळेल? पहिल्यांदा साधना तर करता आली पाहिजे की नाही. एखाद्याला पठारावर चढायचं आहे डोंगराच्या, तर त्याला पहिल्यांदा कड्यावर तर चढता आलं पाहिजे ना. जर कड्यावर चढता नाही आलं तर डोंगराच्या शिखरावर तो कसा जाईल? तशी साधना करण्यासाठी काही अधिकारसिद्धी लागते आणि त्यानंतर फल मिळतं. मग तुम्ही प्रतिपादन केलेलं फळ फार चांगलं आहे. योग नावाचा साधना मार्गही चांगला आहे. पण शंका अशी आहे की हे सगळ्यालाच जमतं का अधिकार असेल त्याला जमतं? तर ही शंका आहे. म्हणून त्यामध्ये सांगतात 33व्या क्रमांकाचे ओवी बघा. आता कृष्णा तो सांगितला योग, तो मना तरी आला चांग. तुम्ही मला योग मार्ग कथन केला आणि तो मना तरी चांग आला. तो माझ्या मनामध्ये चांगल्या प्रकारे उतरला. ते मनामध्ये चांगल्या प्रकारे केव्हा उतरतं? कानाने चांगलं ऐकलं तर. म्हणजे श्रवण इंद्रिय एकाग्र असावं लागतं. जोपर्यंत मनुष्य ऐकण्यात तत्पर नाही तोपर्यंत ते त्याच्या मनातच जात नाही. मनात जाण्याकरता पहिल्यांदा कान चांगले असावे लागतात. म्हणजे कानातूनच, कानाच्या छिद्रातून ते हृदयापर्यंत पोहोचत असतं आणि त्याकरता मनुष्य एकाग्र लागतो. यासाठी आरोग्यही चांगलं लागतं बरं. म्हणजे बैठक व्यवस्था असण्याकरता आरोग्य, पुन्हा सरळ पाठीचा कणा ताट असणं, एकाग्रता ते भागवतामध्ये शरकृत आलेलं आहे. दत्तात्रयाने 24 गुरु केले. त्यामध्ये तीक्ष्ण बाणाला जो धार लावतो अशा एका बाण तयार करणाऱ्या पुरुषालाही गुरु केलं. तो त्या सहानेवर बाणाला धार लावतो आणि मध्यंतरी एक फार मोठी यात्रा निघून गेली जवळून. त्याला विचारलं, यात्रा? आपल्याला माहिती नाही म्हणे. इतका तो एकाग्र झाला होता. इथे तर एखादी व्यक्ती जर आली तर सगळे माणसं मागं पाहता. एकाग्रता. म्हणून तो मना तरी आला चांग. तुम्ही मला योग सांगितला पण तो योग मात्र माझ्या मनामध्ये चांगल्या प्रकारे उतरला. परंतु लक्षात माझ्या असं आलं, परी न शके करू, परंतु योग करू न शके. का बरं? पांग योग्यतेचा. पांग म्हणजे उणीव, दुर्लभत्व. योग मार्गाकरता जी योग्यता लागते त्या योग्यतेचा माझ्याकडं अभाव आहे. माझी उणीवता आहे, त्यामुळे मला हा योग मार्ग अनुष्ठानामध्ये आणता येणार नाही. किती मोठी प्रामाणिकता आहे. देवाने मार्ग आपल्याला कथन केला आहे, परंतु आपण ते करू शकत नाही. यात कमीपणा नसतो बरं. एखादी गोष्ट जर आपल्याला शक्य नसेल तर ते प्रामाणिकपणाने मान्य करण्यामध्ये कमीपणा काय आहे?
उलट प्रामाणिकपणाने जर कबूल केलं मला हे शक्य नाही, तर त्याला दुसरा पर्याय उपलब्ध होत असतो. प्रामाणिकपणाने मान्यही नाही करायचं आणि त्यामध्ये वेळ घालवायचा, हा काही शहाणपणाचं काही लक्षण होऊ शकत नाही. तुम्ही मला योग सांगितला, पण योग्यतेचा अभाव असल्यामुळे जे तुम्ही सांगता ते मला शक्य होईल असं मला काही वाटत नाही. परी न शके करो पांग योग्यतेचा, सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्ध जाये, तरी हाच मार्ग सुखो पाये अभ्यासीनं. भक्तराज अर्जुनाने प्रतिज्ञा केली, हाच मार्ग आपण कथन केलेला हाच योग मार्ग सुखोपायी अतिशय आनंदाने सुखरूप असणाऱ्या उपायाने प्रयत्नाने याचा मी अभ्यास करेल. पण केव्हा अभ्यास करेल? सहजे स्वाभाविक, सहजे म्हणजे निसर्गतः, स्वाभाविक अंगिक जे तुले आहे. अंगिक म्हणजे स्वतःचं बळ आणि जे तुले म्हणजे जेवढं आहे. हे प्रत्येकाला आपल्या क्षमता कळत असतात बरं, दुसऱ्यांनी सांगण्याची गरज नाही. आपल्याला किती वजन उचलू शकतं हे दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. ते आपल्याला कळतं की आपण 50 किलो उचलू शकतो की 65 किलोची गोणी आपण उचलू शकतो. दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. पण काही माणसं दिसायला किरकोळ दिसतात, पण क्षमता फार मोठी असते. ते बाह्य आकारावरून कळतसुद्धा नाही. काहींचं स्थूल शरीर असतं पण आहार मोजका असतो, आणि काहींचा आकार बारीक असतो पण मग स्वयंपाक करणारी थकतात. असंही घडतं कधी. तर ही क्षमता जी आहे ना, हे त्याच्या त्या क्रियेवर ठरत असते, फलावर ठरते. सहजे अंगिक जे तुले आहे, आपली शारीरिक क्षमता, इंद्रियांचं पाटव्य, मनाची स्थिरता, बुद्धीची विचार क्षमता, हे सगळी बल असावे लागतात बरं. परमार्थामध्ये सगळी बल लागतात सगळी. म्हणून उपनिषदाचं म्हणणं आहे, नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. हा आत्मा जो दुर्बल आहे त्याला प्राप्त होऊ शकत नाही. स्वामी विवेकानंदांनी तर असं म्हटलं आहे त्यांच्या प्रवचनामध्ये की मी तरुणांना असा संदेश देईल ते की त्यांनी गीतेचं अध्ययन तात्पर्य ध्यानात ठेवा बरं आता या वाक्याचं. गीतेचं अध्ययन करण्यापेक्षा मी त्यांना फुटबॉल खेळण्याची पहिल्यांदा प्रेरणा देईल. म्हणजे का बरं? कारण जोपर्यंत तुमचं शरीर बलवान होणार नाही आणि तुमच्या रक्तामध्ये उष्णता निर्माण होणार नाही, तोपर्यंत गीतेमध्ये प्रतिपादन केलेले भगवंताचे सिद्धांत तुमच्या बुद्धीवर आरूढच होणार नाही. याचा अर्थ काय? जेवढं महत्त्वाचं ज्ञान लागतं तेवढं त्याला ग्रहण करण्याकरता पाटव्यही लागतं. शारीरिक बलसुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर असावं लागतं इंद्रियांचं पाटव्य, इंद्रियामध्ये पटुता असावी लागते, मन स्थिर असावं लागतं, आणि बुद्धीमध्ये विचार करण्याची क्षमतासुद्धा, ते शास्त्रज्ञ जे असतात ना ते बुद्धीमध्ये चाणाक्ष असतात, फक्त आहार विहार पाळत नाही म्हणून अशुद्ध जीवन जगतात. परमार्थामध्ये प्रगती करण्यासाठी बुद्धीही लागते, ते तीक्ष्णही लागते आणि पवित्रही लागते. हे सगळं आहाराने प्राप्त होतं. म्हणून सहजे स्वभावतः माझ्याकडं अंगिक स्वतःचं बळ जेवढं आहे तेतुलियाची म्हणजे तेवढ्यानेच जरी सिद्धी जाये. जर हा योगमार्ग माझ्याकडं जेवढं बळ आहे तेवढ्या बळाच्या माध्यमातून हाच मार्ग जर सिद्धीला जाईल, पूर्णत्वाला प्राप्त होईल देवा, तर मग हाच मार्ग सुखोपायी अभ्यासीनं, हाच मार्ग मी सुखाने आनंदाने, सुखोपाय म्हणजे आनंदाच्या उपायाने प्रयत्नाने याचा मी अभ्यास करेन. म्हणून मार्गाच्या बाबतीमध्ये अंगिक बळ महत्त्वाचं असावं लागतं, जे आपल्या अंगभूत आहे, जे आपण कमवलेलं आहे. आणि या बाबतीतला थोडासा दुसरा विचार जर केला तर कलियुगाच्या दृष्टिकोनातून अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. या कारणाने भक्तिपंथ बहु सोपा. हे सगळ्यांकरता यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करून सगळे वेश्याही, या सगळ्यांना अधिकार. हे सगळे मार्गावर अवलंबून आहे. म्हणजे त्या मार्गाचं
पाठव्य अधिकाऱ्याकडे असावं, त्याला अनुकूल काल असावा, अनुकूल भूमी असावी, हे सगळे महत्त्वाचे उपाय आहे. माझ्याकडं जेवढं बळ आहे तेवढ्या बळानेच जर सिद्धीला जाईल हा मार्ग, तर सुखाने आनंदाने मी याचा अभ्यास करील. नाहीतर ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल, तरी योग्य ते विन होईल तेची पुसो. हे अर्जुनाच्या मनातला विचार आहे बरं हा. माझ्या स्वतःच्या अंगाच्या बळाने जे शक्य असेल तर मग या मार्गाचं अनुष्ठान करायला अडचण नाही. परंतु देवाने ज्या अटी सांगितल्या त्या पद्धतीनं जर मला शक्य नाही झालं, तर मग योग मार्गामध्ये जी योग्यता लागते ती तर आपल्याकडं नाही आहे. मग योग्य ते वाचून जे कोणतं साधन असेल ते आपण देवाला विचारू. अशा अंतकरणातला हा विचार आहे. जीवीची ऐसे धारण मनोनी पुसावया झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. ना तरी दोन वयाचा एकत्र विचार आहे. ना तरी म्हणजे अथवा. पहिला प्रकार कोणता? स्वतःच्या बळामध्ये जर सिद्ध होईल तर मग या मार्गाचं अनुष्ठान करायला अडचण नाही. दुसरा मार्ग, दुसरा पर्याय, देव जैसे सांगतील. देवाने कसं सांगितलं आहे? शुचौ देशे प्रतिष्ठाप्य तत्रैकाग्रम मन कृत्वा समकाय शिरोग्रीवम. हे सांगितलं ना सगळं देवाने. या सगळ्यांचा विचार करता करता युंजन्येवम सदात्मानं जवळपास 5 प्रकारच्या श्लोकांचा विचार आला होता. मग देव जैसे सांगतील, देवाने आतापर्यंत जसं प्रतिपादन केलं तैसे तशा प्रकारे आपण पे म्हणजे आपण स्वतःला जरी न ठकेल, जर ते आपल्याला प्राप्त करणं शक्य होणार नाही. देवाने सांगितलं अर्जुना याला योग्यता लागते, ते योग्यता आपल्याकडं नाही. योग्य ते वाचून आपल्याला ते संपादन करता येणार नाही. मग योग्य ते वाचून जे मिळवता येतं ते देवाला आपण विचारू. तरी योग्य ते विन होईल तेची पुसो. जी योग्यता लागते ती तर आपल्याकडं नाही. पण मग काहीच नाही असं नाही ना. योग्यता नसताना सुद्धा दुसरा मार्ग एखादा असेल. योग्य ते विन होईल तेची पुसो, तेच आपण देवाला विचारू. जीवीची ऐसी धारण, जीवीची म्हणजे अंतकरणाची, अशी अर्जुनाची इच्छा, अशी धारणा मनोनी पुसावया झाले कारण. म्हणून देवाला विचारण्याकरता हे वाक्य कारण झालं. कारण कारणाशिवाय कार्य तर घडत नाही. काय कारण आहे? आपल्या अंतकरणातली धारणा तीच देवाला विचारण्याकरता कारण झाली. कारणाशिवाय कार्य नाही घडत. कारण असावंच लागतं म्हणजे कार्य घडतं, त्याशिवाय नाही घडणार. मग हे कारण आहे. आपल्या जीवातली धारणा ती विचारण्याकरता कारण ठरली. आणि मग देवाला म्हटलं, देवा मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. आता या अगोदरच्या ज्या ओव्या आल्या ना, ते या ओव्या ज्या आल्या तो अर्जुनाचा स्वतःचा मनसंवाद आहे. देवाला आपण हेही विचारू. सुखोपाय परी न शके करो पांग योग्यतेचा, हा मनातला संवाद आहे. देवाला पहिल्यांदा आपल्या अभिमुख केलं की नाव बरी चित्त देई बोलाये का, आणि आता म्हणतात मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. देवा आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं, फक्त कानाने ऐकू नका. हा हो जी अवधारिले, आपण माझं ऐकलं का? हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडत आहे अभ्यासिले फावो शके, की योग्य ते विना नाही ऐसे हन आहे काही. ते तर श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा, असा भाव आहे. इथे मुख्य प्रश्न विचारला आहे अर्जुनाने. ऐका बरं देवा, मनुष्याचा अंतकरणातल्या ज्या काही धारणा असतात ना, त्या धारणा योग्य व्यक्तीच्या समोर प्रगट केल्या पाहिजे. प्रश्न कोण विचारू शकतो बरं? प्रश्न तो विचारू शकतो ज्याला जाणण्याची इच्छा आहे. एक अज्ञानी माणूस प्रश्न नाही विचारत, आणि पूर्ण ज्ञानीसुद्धा प्रश्न नाही विचारत. प्रश्न मधला मनुष्य विचारत असतो. समजा 4 + 4 8 हे ज्याला कळालं त्याला प्रश्न नाही पडत. किंवा 7 + 1 6 + 2 5 + 3 8 + 0, तर याला जे शंका नाही ना, हुशार आहे त्याला प्रश्न नाही पडत. मागच्यालाही प्रश्न पडण्याची गरज नाही. त्यांना प्रश्नच का पडत नाही हाच प्रश्न आहे. पण जे मधले असतात त्यांना प्रश्न पडतो. जिज्ञासा आहे ना. का गुरुजींनी काल काय सांगितलं?
4 अधिक 4 8 सांगितले. आज तर गुरुजी म्हणतात 5 अधिक 3 8. हे कसं काय होऊ शकतं? तो जो वर्गातला मध्यभागातला आहे त्याला प्रश्न पडतो, मागच्यालाही नाही पडत. आज जास्त वर्गात रमतोय आपण, मागच्यालाही नाही, पुढच्यालाही प्रश्न नाही पडत. प्रश्न कोणाला पडतो? एक तर जिज्ञासू व्यक्तीला प्रश्न पडतो, शंका आली तर प्रश्न पडतो. अर्जुनाला शंकाच आहे की भगवंताने जे सांगितलं ते वाटेल त्याला फळ मिळू शकतं का, यासाठी सुद्धा काही ना काही त्या अधिकाराच्या भूमिका प्राप्त कराव्या लागतील. म्हणून प्रश्न विचारला, जीवीची ऐसी धारण. धारण म्हणजे धारणा. योग्य ते विन होईल तेच विचारू आपण देवाला, नाहीतर देवाने जे सांगितलं ते आपल्याला शक्य नाही होणार. जीवीची ऐसी धारण म्हणून पुसावया झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. देवा आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं. हा हो, पण त्यातला आदर आहे. हा हो म्हणजे अहो जी, आदर महाराज अवधारिले, आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष देतात ना. चित्त देईजो, नाव बरी चित्त दे, आणि आता शब्दाला अवधारिले. हे सगळे शब्द महत्त्वाचे. ज्ञानोबा वारंवार हे शब्द नाही वापरणार, विषयच फार महत्त्वाचा आहे म्हणून शब्द वापरतात बघा. जिथं श्रवण इंद्रिय, मन, चित्त, बुद्धी सगळ्यांचा विषय एक झालेला आहे त्याला म्हणतात अवधारणा. एकाग्रता आहे ती पराकोटीची. आणि एकाग्रता फार मोठं तप आहे बरं, फार मोठं तप आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा एकाग्र जर झालो आपण तर जो आनंद मिळतो त्या आनंदात मनुष्याला भूकसुद्धा लागत नाही. फक्त एकाग्र झाला पाहिजे, ओरकायचं म्हणून अभ्यास नाही केला पाहिजे. त्याच्यात रमलं पाहिजे, थोडंसं डुबून गेलं पाहिजे तळाशी, त्या शब्दाचा थाव घेता आला पाहिजे. आणि जो शब्दाच्या तळाशी जातो मग त्याला रत्न सापडतात. थोडासा रमला पाहिजे, यंत्रवत परमार्थ करू नये, आनंदाने परमार्थ केला पाहिजे. अभ्यास असो आपल्या जीवनातले क्षण व्यतीत होण्यासाठी, मग रमलं की त्यामध्ये दुःख होत नाही. आणि रमण्यासाठी लागते एकाग्रता, आणि एकाग्रता सगळ्यात मोठं तप आहे, सगळ्यात मोठं. आणि जिथं एकाग्रता आहे तिथंच अवधारण शब्द आहे. आणि तरी अवधान एकले दिचे, तरी सर्व सुखाशी पात्र होईचे. प्रतिज्ञा ज्ञानोबा करतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का स्पष्ट, फक्त एकले अवधान द्यायचे. त्याचे 2 अर्थ होतील. एकले अवधान म्हणजे एकटं अवधान द्या, बाकी मला काही देऊ नका. किंवा एकले म्हणजे एक वेळा अवधान द्या, असा पण एक पाठ आहे. एकदाच फक्त तुम्ही लक्ष द्या, कारण ब्रह्मज्ञान फक्त एकदाच होतं जीवनामध्ये. आणि एकदा झालं की ते अविद्येला नाशच करतं, अविद्या कार्याचा बाध होतो. त्याकरता एकदाच फक्त लक्ष द्या, पण ते असं द्या की परत तुम्हाला ऐकण्याची अपेक्षासुद्धा राहता कामा नये. एकदाच मनुष्याने संजीवनी मिळवावी, एकदाच अमृत प्यावं, परत परत वारंवार प्राशन करण्याची काही गरजच नाही. हो जी अवधारिले, आपण ऐकलं का मी काय म्हणतो आहे? चित्त देई जो असं मी म्हटलो आहे. नाव बरी चित्त देई बोला आहे का, हे तुम्ही ऐकलं ना. अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपिले, जे आपण आतापर्यंत साधन निरूपण करून सांगितलं ते नामते साधन आवडतयाही. आवडतया म्हणजे वाटेल त्याला. हे आवडतया शब्दाचे 2 अर्थ. आवडणे म्हणजे प्रिय वाटणे, आणि आवडे म्हणजे वाटेल त्याला. तर इथला अर्थ घ्यायचा आहे आवडतयाही म्हणजे वाटेल त्याला. त्यालाही म्हणजे कोणताही व्यक्ती जगातला असो, जोही कोणी असेल त्या सगळ्या व्यक्तींना अभ्यासेले फावो शके. जर वाटेल त्या पुरुषाने याचा अभ्यास केला तर त्याला या साधनेतून मिळणारं फल फावो शके, प्राप्त होईल का, असं विचारला. हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जे फल सांगितलं ते या जगतातल्या वाटेल त्या पुरुषाला मिळू शकेल की योग्यतेविना नाही. योग्यता असल्याशिवाय हे मिळणारच नाही, ऐसेहन आहे काही, असं निश्चित या बाबतीमध्ये काही आहे का, हे मला तुम्ही सांगा. म्हणजे काय 2 पर्याय झाले. पहिला पर्याय कोणता आहे? वाटेल त्याला म्हणजे अधिकार जरी नसला, अधिकार असो नसो, कोणी यावे म्हणजे सगळेच या, खटनट यावे असं आपण म्हणतो की नाही, तसं योगाच्या बाबतीमध्ये या जगतातला वाटेल तो आहार घेणारा, वाटेल तसा वागणारा असा कोणताही व्यक्ती आला
तर त्याला हे फल प्राप्त होईल का? जर असं झालं तर त्या फलाला किंमत राहणार नाही. कारण का मग कोणालाही प्राप्त होऊ शकतं की नाही. वाटेल तो व्यक्ती आला, कधी आला, 3च महिन्यात साक्षात्कार झाला असं होईल ना. तर आवडता हाही अभ्यासिले फावू शके. वाटेल त्या पुरुषाने अभ्यास केला तर त्याला ते प्राप्त होऊ शकेल की दुसरा पर्याय नाही. नाही अर्जुना, योग्यते वाचून हे प्राप्त होणार नाही. तर पहिला जो पर्याय ना आवडतयाही, तर याच्यामध्ये योग्यता असो अथवा नसो असा पर्याय येतो आहे. योग्यता नसेल, अनधिकारी जरी पुरुष असेल तर त्यालाही मिळतं का? हे की असा प्रकार आहे, योग्यते वाचून मिळणार नाही म्हणजे योग्य अधिकार संपादन केल्याशिवाय मिळणार नाही. ऐसे हन आहे काही, असं काही यामध्ये अट आहे का? भगवंताने ऐकलं आणि भगवान म्हणतात ते तर श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा. धनुर्धरा, अरे हे तू काय बोलतोय? हा काय तुझा प्रश्न आहे? आम्ही जे साधन सांगितलं ते एवढं उच्च आहे आणि एवढं श्रेष्ठ आहे, त्यातून प्राप्त होणारं फलसुद्धा एवढं महत्त्वाचं आहे की त्यासाठी योग्यताच संपादन करावी लागते. आणि उच्च फलाकरता नाही तर व्यवहारातसुद्धा सामान्य जरी फल असेल तर त्यासाठी सुद्धा अधिकारीच व्हावं लागतं. कारण अधिकार्याचा आणि फलाचा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. विचारसागरात आले बघा ते अनुबंध चतुष्टय सांगत असताना अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध तर 3च सांगितले त्यांनी. अधिकारी सांगितला विवेक, वैराग्य, समाधी, षटक, साधन चतुष्टय संपन्न. हा झाला अधिकारी. जीव आणि ब्रह्माचं युक्तीने प्रमाणाने ऐक्य सिद्ध करणं हा विषय. आणि प्रयोजन कोणतं सांगितलं? एक ब्रह्मज्ञान, हे अवांतर प्रयोजन. आणि परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे प्रयोजन. म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी, त्याचा विषय, प्रयोजन. आणि तुम्ही तर म्हणले होते अनुबंध चतुष्टय, चौथा तर सांगितलाच नाही. चौथा म्हणे संबंध आहे. हे 3 कळाले की संबंध आपोआप कळत असतो म्हणे. मग अधिकारी जर असेल तर त्या अधिकारी पुरुषाला जे प्रयोजन मिळतं मोक्ष, तर त्याचा अधिकार्याचा प्रापक आणि फलाचा प्राप्य असा प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. म्हणजे संबंध कोणता आहे? प्राप्य प्रापक भाव. अधिकारी झाल्याशिवाय फळ मिळत नाही. व्यवहारामध्ये नोकरी लागते ना, तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता लागते बघा, त्याला अर्हता म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये क्वालिफिकेशन ते लागतं त्याच्यासाठी. जर ते नसेल तर मग त्याला योग्य पदावर जाता येत नाही. गेला तर पदोन्नती होत नाही, किंवा गेलाही पदावर एखादा चुकीच्या कामाने तर त्याला त्या पदाचा वापर करता येत नाही. कामच नाही होत, काम करता येत नाही. झालं तर मग भ्रष्टाचार होतो. म्हणून योग्य अधिकार असावा लागतो. जुन्या काळामध्ये अधिकार बघावा लागायचा. म्हणून अर्जुनाने जे विचारलं तर भगवान म्हणाले, अर्जुन असं काय तू विचारतो? ते तर श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा. काय अर्जुना तो विचारतो आहे? अरे मी आतापर्यंत शांतीम निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छते, हे जे फल सांगितलं ना हे कसं आहे? हे काज किर निर्वाण. निर्वाण म्हणजे सगळ्या शेवटचं, आणि काज शब्दाचा अर्थ होतो कार्य, आणि किर म्हणजे निश्चय करून. मी आतापर्यंत तुला ते कार्य सांगितलं हे निश्चित सर्वात श्रेष्ठ आहे, निर्वाण आहे. याच्या पलीकडे काही प्राप्तव्य नाही. परंतु परी आणिकही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय, आक्षेपार्थाने विचारला आहे. या ओळीमध्ये 2 भाव आहे. पूर्वार्धामध्ये मी आतापर्यंत कथन केलेलं फल सर्वश्रेष्ठ आहे. या फलासाठी योग्यता लागते का? योग्यते वाचून हे कोणालाही मिळतं अशी तुझी अपेक्षा आहे? अरे हे तर फार मोठं फळ आहे अर्जुना. परंतु याच्या अलीकडे व्यवहारातले जे काही साधारण फळं आहे ना, परी आणिकही जे काही साधारण जी सामान्य फळं आहे ती सुद्धा फळं अधिकाराचे ओढवे विन. अधिकार, ओढव शब्दाचा अर्थ होतो योग्यता, साह्य. अधिकाराच्या साह्या वाचून काय सिद्धी जाय, ते सिद्धीला जातं का? पूर्ण प्राप्त होतं का? अर्थात होत नाही. व्यवहारातले सामान्य फळंसुद्धा अधिकाराच्या साह्या वाचून, अधिकार सिद्धी वाचून, योग्यते वाचून फलाला प्राप्त होत नाही. व्यवहारातलं उदाहरण देतो तुम्हाला.
त्याला अधिकारच लागतो बघा, अधिकार लागतो. आता समजा व्यवहारामध्ये ते कपडे शिवले जातात, ते कापडही कापावंसं लागतं आणि डोकी करावी लागते, हजामत दोन्हीमध्ये कापणंच आहे की नाही. पण एकमेकाचे काम एकमेकाला जमत नाही. जो केस कापू शकतो डोक्यावरचे तो कापड नाही कापू शकत, जो कापड कापू शकतो ते तेवढे केस नाही कापू शकत. अधिकार लागतो. किंवा मातीपासूनही मडकच तयार केलं जातं आणि ते तांबं, पितळ, सोनं यांच्यापासून सुद्धा भांडीच तयार केली जातात की नाही, पण त्याला अधिकारच लागतो. ज्याला सोन्यापासून भांडं तयार करायचं त्याला सोन्यामध्ये हिनकस भाग किती टाकावं याचं ज्ञान असलं पाहिजे. नाहीतर मग सोन्यामध्ये हिनकस धातू फार मोठ्या प्रमाणात टाकला आणि सोनं कमी टाकलं तर वजन वाढतं पण किंमत कमी भेटते. म्हणजे सोन्यापासून जरी भांडं तयार करायचं असेल, चांदीपासून पात्र तयार करायचं असेल, तांब असेल, पितळ असेल, याच्यापासून भांडं जरी तयार करायचं असेल तर त्यालासुद्धा अधिकार लागतो. आणि मातीपासून मडकं तयार करायचं असेल तर त्यालासुद्धा अधिकारच लागतो. त्याही मातीचं परीक्षण आहे. कोणत्या मातीचा चांगला गोळा होऊ शकतो, कोणती माती मडक्याला चांगली आहे हे कुंभाराशिवाय कोणाला कळत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये जेवढी काही फलं मिळतात ते अधिकाराशिवाय मिळत नाही. घर चालवायचं असेल तर कुटुंब प्रमुखालासुद्धा अधिकार लागतो. गाव चालवायचं असेल तर त्या गाव प्रमुखालासुद्धा अधिकार लागतो. ज्याला घर नाही चालवता येत तो देश चालवण्याच्या गप्पा मारतो. कसं शक्य आहे? अरे देश चालवण्याकरता एक योग्यता लागते. राज्य शकट चालवण्याकरता तेवढी प्रखर तेजस्वी बुद्धिमत्ता असावी लागते. राज्य चालवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं माहिती आहे का? निर्णय क्षमता लागते. सगळ्यात महत्त्वाची आहे निर्णय क्षमता. आणि दुसरं आहे धाडस. नाहीतर मग शत्रूचं अफाट सैन्य पाहिलं आणि तो गेला होता युद्धाला पण मला नाही मी एकुलता एक चला घरी, असं नाही चालत. ते युद्धाला गेला तर त्यालासुद्धा अधिकार लागतो. म्हणजे व्यवहारामध्येच अधिकार आहे बघा. जर व्यवहारातली फलं सिद्ध होण्याकरता अधिकार लागतो तर भगवान म्हणतात जे ब्रह्म नावाचं फल आहे सा काष्ठा सा परागती, ते अधिकाराशिवाय आहे का? ते आपण महाभारतातले पुराणातले उदाहरणं पाहतो. शिवधनुष्य मिळालं होतं परशुरामांना. ते परशुरामांनी शिवधनुष्य जनकांना दिलं. जुने महात्मे राजांना या वस्तू द्यायची जुन्या काळातली. प्रसन्न झाले की मग आपलं शिवधनुष्य, मग आता ते भगवान शंकरापासून मिळालं आणि परशुरामाने सांगितलं तर राजा हे मी प्रसन्न होऊन दिलं आहे. मग आता ते अगोदर मिळवलं तर 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली होती, पण ते आता परशुराम थकले होते. कुठपर्यंत युद्ध करत बसायचं? ठराविक काळाने मनुष्याला कंटाळा येतो कीर्तनाचा. आपलं असं तसं झालं होतं त्यांना ते, की आता कुठपर्यंत युद्ध करत राहायचं. म्हणून त्यांनी ते शिवधनुष्य सांगितलं जनकाला तो सांभाळून ठेव. आता ते शिवधनुष्य होतं. आता ते शिवधनुष्य एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ओढण्यासाठी हजारो पैलवान लागायचे, हजारो बलवान पुरुष. शिवधनुष्य उचलत नव्हते, ते ओढून घ्यायचे फक्त. एके दिवशी जनकाने पाहिलं की त्या शिवधनुष्याच्या खालची जागा गाईच्या शेणाने सारवलेली आहे. आणि मग चौकशी केली की या खालची जमीन कोणी सारवली, कारण सारवण्यासाठी ते उचलावं लागेल ना. आणि मग जानकी मातेनं सांगितलं बाबा काही नाही, मी हे उचललं, डाव्या हाताने उचललं आणि उजव्या हाताने सारवलं. जनकाच्या लक्षात आलं ही शक्ती आहे साक्षात. आणि जर ही शक्ती स्वरूपिणी असेल तर भविष्य काळामध्ये हिला जो पती मिळावा तो हिच्या योग्यतेचा असला पाहिजे, किंवा काकणभर हिच्यापेक्षा एक पाऊल पुढे असला पाहिजे. व्यवहारातला हा नियम आहे बरं. लग्नाच्या बाबतीमध्ये त्या वधूपेक्षा वर एका वर्गाने तरी पुढं शिकलेला असावा. नाहीतर ती ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि हा 10वीचा पाया भक्कम करतोय, चालत नाही. 12वीमध्ये नापास आणि ते डबल पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे, ते चालत नाही. असं त्याच्याकरता ते श्रेष्ठ असावं लागतं आपल्यापेक्षा. म्हणजे वर धनाने श्रेष्ठ असावा, वयाने थोडासा 2-3 वर्षांनी मोठा असावा. हे सगळे निकष आहे. हल्लीच्या काळात फक्त धन पाहिलं जातं, बाकी सोडून द्या. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरी जनाः, हा सगळा प्रकार आहे. जनकाने विचार केला
जर ही शिवधनुष्याला उचलू शकते तर भावी काळामध्ये हिला मिळणारा पती त्याने सुद्धा या शिवधनुष्याला उचललं पाहिजे. हा अधिकार आहे. अधिकाराच्या या परीक्षा आहे. आणि जुन्या काळामध्ये मुलगी देत असताना सुद्धा एवढा अधिकार पाहिला जायचा. हे घेण्यासारखं आहे बरं. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना काय काय बघावं. आदो कुलम परीक्षेत तथा विद्या ततो वयाः शीलम धनम रूपम देशम पश्चात विवाहित. एवढ्या अटी बघाव्या लागतात लग्नासाठी. जशी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना इतके महत्त्वाचे निकष लावावे लागतात, तसे हल्लीच्या काळात सप्त्यात पण लावले पाहिजे तारखी देताना. असो निकष आहे ना ते. म्हणून जनकाने अट ठेवली की जो या शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावील तोच या जानकीसोबत विवाह करू शकेल. आणि मग सगळ्या देशोदेशी बातम्या गेल्या. सगळ्या देशोदेशी रावणही आला ती बातमी ऐकून. त्या काळातला मीडिया आताच्यापेक्षा फास्ट असेल. ज्यावर ते बातम्या लवकर जायच्या. कारण जनकनगर कुठं आहे? नेपाळच्या जवळ आहे. न रावणाची लंका आहे. किती वेगात बातमी गेली असेल. कशी का होईना बातमी गेलीच ती. सगळे आले देशोदेशीचे राजे. मग आता शिवधनुष्य ठेवलेलं आहे. आता ते त्यांनी ऐकलं होतं की लय वजनदार आहे. मग म्हणे आता पहिल्यांदा कोणाला मान द्यावा. पहिल्यांदा मोठे मोठे दिले पाहिजे. पहिल्यांदा लहान मुलांच्या कुस्त्या नाही होत. गावाकडं होत्यात रेवड्या वगैरे देऊन, पण मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठ्याला मान दिला पाहिजे. पहिला मान घेतला रावणाने. बल केलं. रावण उठला तर जानकी मातेनं पार्वती मातेला आणि भगवान शंकराला आवाहन केलं की नाही म्हणे, यासोबत मला विवाह करायचा नाही, पण शिवधनुष्यावर आपण आपलं वजन भार द्यावा. तो रावणाला उचलेनाच. ताकदीचा वापर केला तर शिवधनुष्य छातीवर पडलं आणि त्याला रक्ताची वांती झाली. आता रावणाचे हाल पाहिले. उचलतो का तू? शेजारच्याला विचारलं करतो का प्रयत्न? तो नाही मी आपण लग्न पाहायला आलो होतो. आपण शिवधनुष्य उचलायला आलोच नव्हतो. एवढं मोठं लग्न आहे, फक्त आपण पाहायला आलो होतो. तर रावणाचे हे हाल झाले तर आपले कशाला नाव खराब करायचं? शिवधनुष्य कोणीच उचले ना. जनक नाराज झाले आणि त्यांनी भर सभेमध्ये सगळ्यांचा धिक्कार केला. सगळ्यांचा. या जगामध्ये आतापर्यंत मला वाटत होतं की कोणीतरी क्षत्रिय असेल, पण सगळ्या क्षत्रियांचा धिक्कार केला. अपमानाचे शब्द वापरले. मग क्षत्रियाला सगळं सहन होतं, पण संभाविता निस्तेज न झिरे जेवी जानतेनी तवचिचे यावे जव अपकीर्ती अंगान पवे संभावितस्यच्या कीर्तिर्मरणाद तिरिच्यते. ते लक्ष्मण तापले ना. त्याने जनकजी सांभाळून क्षत्रियांच्या बलाचा धिक्कार करू नका. तुम्ही अजून क्षत्रियाचं बळ पाहिलंच कुठं? कारण अजून इथपर्यंत आज्ञा नव्हती मिळाली ना प्रभू रामचंद्रांना. त्यामुळे त्यांनी काही प्रारंभ शांत बसले होते. ते क्षत्रियाचा बलाचा धिक्कार काय करता? जनकजी म्हणे धिक्कार नको करू तो काय करू? आज माझ्या मुलीकरता योग्य वरच मिळाला नाही तर धिक्कारच आहे. जोपर्यंत रघुवंश आहे जिवंत, रघुकुल आहे, तोपर्यंत धिक्कार नाही करता येणार. मग दाखवा बळ. आता ते लक्ष्मण म्हणले आपण तर बोलून गेलो, पण आपण लहान आहे आणि आपले दादा शेजारी बसलेले आहे. नमस्कार केला. मी थोडंसं जास्त बोललो. भगवान म्हणाले हे मला चांगलं माहिती आहे, कारण तो अवतार शेषाचा आहे. त्यामुळं कधी कधी तुलाच पहिल्यांदा संधी दिली पाहिजे. आणि मग लक्ष्मणजी खाली बसले. जेव्हा आज्ञा मिळाली विश्वामित्रांच्या माध्यमातून, तर भगवंतांनी सहज लीलया ते धनुष्य उचललं आणि त्याला प्रत्यंच्या लावण्याचा प्रयत्न केला, तर ते मध्यभागातून काडकन मोडलं. जनकाच्या लक्षात आलं ही शक्ती असणारी शक्ती स्वरूपिणी जानकी ही शक्ती आहे, ही शक्तिपती आहे. दोघेही वराला बरोबर योग्य आहे. जनकाला आनंद झाला. शिवधनुष्य मोडण्याकरता अधिकार लागतो. व्यवहारामध्ये सुद्धा अधिकार लागतो, परमार्थामध्ये नाही का लागत. अधिकाराशिवाय फलच मिळत नाही. आणि ज्या शिवधनुष्याचा काडकाड असा आवाज झाला तर तिकडं त्या परशुरामाची समाधी उतरली. त्या अगोदरच परशुराम तर ते फक्त त्यांनी तिथे बंद केलेले होते थोडे कार्यक्रम, पण मोठे कार्यक्रम आले तर मग ते घ्यायचे. ते घेऊन आले ना मग कोराड, तळप ती कोराड हातामध्ये. परशु जनका कोण आहे म्हणे हा अपराध करणारा? शिवधनुष्याला कोणी मोडलं?
त्याने शिवधनुष्य मोडणारा तुमचा दास असेल, दास कसाचा दास असेल म्हणे. अरे दास का असं करत असतो का उल्लंघन म्हणे. ते शिवधनुष्य का सामान्य आहे का. लक्ष्मणजी म्हणले लहानपणात असे आम्ही लई मोडली खेळता खेळता. हा बालक उर्मट दिसतोय म्हणे, उद्धट बोलतोय, असे तर आम्ही कितीतरी मोडले म्हणे लहानपणामध्ये. सावधान म्हणे, शिवधनुष्य सामान्य नव्हतं म्हणे. आणि मग लक्ष्मणाने सांगितलं शिवधनुष्य जर सामान्य नव्हतं तर त्याला मोडणारा का सामान्य असेल का. तो सुद्धा असामान्यच असेल की नाही किंवा विशेष असेल. मग ते थोडे शांत झाले आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि भगवंताचा वरचा जे वस्त्राचा भाग बाजूला झाला तर श्री वत्सलांचन छातीवरचं दिसलं. लक्षात आले साक्षात महाविष्णू आहे. दृष्टांत संपला आपला. कशाकरता सांगितलं हे सगळा भाग की हे काज किरणिर्वाण पर आणिकही जे काही साधारण तेही अधिकाराची ओढवे विन काही सिद्धी जाय. द्रौपदी स्वयंवर असंच आहे ना. खाली पाण्यात पाहायचं किंवा तेलात पाहायचं, वर चक्राला मासा लावलेला आहे आणि बाण मारायचा. ते माशाच्या अंगात नाही मारायचा, माशाच्या डोळ्यात बाण लागला पाहिजे. आणि बाण म्हणजे दिवसभर नाही मारायचे, 5च बाणं होते फक्त. एखादा वाल्या म्हण नाही प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं दिवसभर नाही, लागला एखादा. आता ते काही ऑप्शन आहे का काय, तसं नाही. 7पैकी कोणतेही 5 सोडवा, 5च सोडवा, 7पैकी 5 नाही, 5च बाणं मारायचे. अधिकार आहे महाराज तसा. भगवान म्हणतात मी सांगितलेलं हे काज निर्वाण सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणजे मोक्षाचं कार्य आहे. आणि मोक्षाच्या कार्यासाठी योग्यता लागते, तिथंच लागते असं नाही. आणि काही जे काही साधारण ते सुद्धा अधिकाराची ओढवे विन काय सिद्धी जाय. अधिकाराच्या साह्या वाचून व्यवहारातलं फळसुद्धा सिद्धीला जातं का, जात नाही बघा. त्यालाही सिद्धीला लागतं की नाही. आता आपण शाळेमध्ये शिकतो आहे. 10वीपर्यंत सगळे विद्यार्थी एकाच वर्गात राहतात, पण 10वीच्या नंतर शाखा विस्तार होतो. मग कुठे जायचं असेल तर कला शाखेतला वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही. अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय, तर तिथं विज्ञान शाखेतच प्रवेश करावा लागतो. विज्ञान शाखेतून मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये जावं लागतं. किंवा वाणिज्य शाखेमध्ये गेला तर तो व्यापाराच्या क्षेत्रामध्ये जातो किंवा अर्थशास्त्रामध्ये जातो, त्यालासुद्धा अधिकार लागतो. 10वीपर्यंत सगळे समान आहे, पण 10वीच्या नंतर मात्र प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. व्यवहारात असं आहे, परमार्थामध्ये का नसेल. तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय पै. परंतु निश्चयाने योग्यता जे म्हणजे, जिला योग्यता आपण म्हणतो आहे ते प्राप्तीची अधीन जाणीजे. हा एक पाठ आहे. आणि दुसरा पाठ वेद असा आहे योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीचे आधी न जाणीजे. हा न शब्द वेगळा आहे, जोडून घेतला तर आधीन किंवा अधीन. आणि जर दुसरा पाठ घेतला तर आधी म्हणजे अगोदर, न जाणीजे अगोदर हे कळत नसतं. ज्याला आपण योग्यता म्हणतो ती योग्यता प्राप्तीच्या अधीन आहे, असा प्रकार. दुसरा पाठ वेद योग्यता ज्याला म्हणतात ते फलप्राप्तीच्या अगोदर जाणता येत नाही. फलप्राप्तीहून कळतं की याची योग्यता आहे. योग्यता अगोदर कळत नाही. योग्यता कधी कळते, एखादं फल मिळाल्यानंतर कळतं. व्यवहारामध्ये असं आहे. म्हणून मनुष्याने योग्यता संपादन केली पाहिजे. योग्यता संपादन केली तर योग्य काळात योग्य वस्तूचा बरोबर योग येत असतो. फक्त योग्यता संपादन केले पाहिजे. आपण योग्यता नाही संपादन करत आणि दुसऱ्याला नाव ठेवत बसतो. नाव ठेवण्यात पुरुषार्थ नाही आहे, योग्यता कमावण्यामध्ये पुरुषार्थ आहे. आणि जर आपल्याला काहीच मिळत नसेल तर तीच आपली योग्यता आहे, आणि उच्च मिळत असेल तर आपली योग्यता श्रेष्ठ आहे. म्हणून योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे. 2 अर्थ होतात बरं. योग्यता जी म्हणली जाते ते प्राप्तीच्या अधीन असते, प्राप्तीच्या ताब्यात असते, हा अर्थ होतो एक. आणि दुसरा पाठ घेतला तर योग्यता ज्याला म्हटलं जातं, जिला योग्यता म्हणतो आपण, ती मनुष्याला प्राप्तीच्या अगोदर कळत नाही. दोन्हीचा अर्थ तोच होतो. प्राप्तीच्या अधीन आहे म्हणजे प्राप्तीवर अवलंबून आहे, असा एक अर्थ. आणि प्राप्तीच्या अगोदर कळत नाही म्हणजे नंतरच कळते ना.
म्हणजे प्राप्ती झाल्याशिवाय कळत नाही. दोन्हीचा अर्थ एकच होता, पण अर्थ मात्र चांगला आहे. प्राप्तीच्या आधी न जाणीचे आणि प्राप्तीची आधी न जाणीचे, दोन अर्थ आहे. मराठी भाषा आहे फार अर्थ आहे, नाहीतर मग फार खोल आहे. चला पुढं. काज योग्य होणे कीजे ते आरंभिले फळे. आपण योग्य होऊन जे काम करतो ना ते आरंभिले फळे. त्याचा प्रारंभ चांगला झाला की त्याला फळ मिळतं. म्हणून योग्य होऊन कार्य केलं पाहिजे. पहिल्यांदा योग्यता संपादन करावी. सामान्य मनुष्याला पाण्यामध्ये जर उडी मारायची असेल तर तो अगोदर कास बळकट बांधतो कुठे, तीरावर, काठावर, आणि मग उडी मारतो. तर ती त्याची योग्यताच आहे. योग्य होऊन मनुष्य जे काम करतो ते त्याला आरंभिले फळे. ते सुरुवातीलाच त्याला फळ मिळतं. म्हणजे त्यामध्ये त्याला शुभ शकुन प्राप्त होता किंवा फलामध्ये संशय राहत नाही. खरं तर शेवटीच फळ मिळत असतं, पण योग्य होऊन जर केलं तर ते आरंभालाच फळ मिळतं, याची शाश्वती मिळते. म्हणून योग्य होऊन ते केलं पाहिजे. आणखीन काही विचार आहे त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.